पक्षाचा नेता स्वतः डॉक्टर आहे, त्या पक्षाचे खालचे तुमचे नगरसेवक डॉक्टरला मारहाण करतात. हे बघा, जी काही गोष्ट घडलेली आहे त्या गोष्टीचं पक्षाने कधीही समर्थन केलेलं नाहीये आणि करणारही नाहीये. रमेश म्हात्रे यांच्याकडून जी डॉक्टर आणि नर्सेस यांना मारहाण झालेली आहे अशा पद्धतीचं वृत्त सर्वत्र सुरू आहे. त्यांच्या हातून ज्या काही गोष्टी घडल्या असतील, सिनियर नगरसेवक आहेत, जवळजवळ 5 ते 6 वेळा ते निवडून आलेले आहेत. त्यांच्या हातून जर या गोष्टी घडल्या असतील तर पक्ष नक्कीच त्याची चौकशी करेल, त्यांच्यावरती कारवाई सुद्धा करतील. त्यांना कारणे दाखवा नोटीस सुद्धा पक्षाने दिलेली आहे. त्यांचं म्हणणं सुद्धा ऐकून घेतलं जाईल आणि पक्ष त्याच्यावरती कारवाई करेल. पक्ष कुठेही अशा गोष्टीला समर्थन देणार नाही. सर, तुम्ही आता म्हणताय घटना किंवा गोष्टी घडल्या असतील, इथे टीव्ही मध्ये दिसत आहे सर, जे मारहाण करतोय तो नगरसेवक आहे की गुंडा आहे? जे काही घडलेलं आहे सर, ते पक्ष पाठीशी घालणार नाही. पक्ष त्यांच्यावरती नक्कीच कारवाई करेल. काय कारवाई करणार तुम्ही त्यांच्यावर? बघा, पक्षाचे नेते या संदर्भात बसतील. शिस्तपालन कमिटी आहे आमची, ते लोक बसतील आणि त्यांच्यावरती कारवाई होईल. सर, तुमच्या पक्षाच्या वतीनं जे माहिती देण्यात आलेली आहे, ट्विटरवरती माहिती देण्यात आहे, अत्यंत गुळगुळीत. म्हणजे डॉक्टरांना एखादा व्यक्ती, एखादा पदस्थ अधिकारी असतो, तो नगरसेवक आहे, तो मारहाण करतो आणि तुमचं सरकार त्याचा बचाव करते. हे काय लावलंय सर? हे बघा, कुणीही बचाव केलेला नाहीये, कुणी ती घटना पाठीशी घातलेली नाहीये. त्यांच्यावरती कारवाई होईल. तुमच्या पक्षात नक्की काय चाललंय? एक खासदार तुम्ही आयात केलेला आहे किंवा तुमच्याकडे आले विकासासाठी, ते पत्रकारांना मारण्याची धमकी देतात. त्यानंतर आता हे तुमचे नगरसेवक डॉक्टरांना मारतात. शिळ्या कडीला ऊत आणण्याचा प्रयत्न करू नका. पत्रकारांना ज्या खासदारांनी च्याकडनं काही गोष्टी घडल्या होत्या त्यांनी त्याबद्दल दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली आहे. आता काही दिवसांनी पुन्हा आम्ही तुम्हाला नगरसेवकाचा प्रश्न विचारू, तेव्हा तुम्हाला ती शिळ्या कोडीचं ऊत वाटेल. हे बघा, पक्ष या गोष्टीचं कुठेही समर्थन करत नाहीये आणि करणारही नाही. आज त्यांना, त्या नगरसेवकाला तुरुंगात टाकणार का? गुन्हा दाखल करायचा, तुरुंगात टाकणार हो किंवा नाही, असं उत्तर द्या. बघा, कायदेशीर कारवाई जी काही असते ती कायदेशीर कारवाई करण्यास कुठेही पक्षाने मज्जाव केलेला नाहीये. सर, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये भाषण करताना मिसिंग लिंकच्या संदर्भामध्ये 10 वर्षामध्ये कोण राहील माहिती नाही, पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव राहील असं विधान केलेलं आहे. कसं बघता याच्याकडे? माननीय देवेंद्रजींनी आज सभागृहामध्ये मिसिंग लिंक वरती कामावरती जे टीका करतायत त्यांना एक जोरदारपणे विरोधकांना उत्तर दिलेलं आहे की कोण राहील कोण नाही राहणार हे मला माहित नाही, पण मिसिंग लिंकच्या संदर्भात देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांचं नाव नक्कीच राहील. कारण या दोघांच्या प्रयत्नातून या मिसिंग लिंकचं काम पूर्ण झालेलं आहे. परंतु त्यांनी अशा पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतल्यानंतर मला आता नुकतेच अशी बातमी कळलेली आहे की मातोश्रीवरती खूप पोटात दुखू लागलंय, पोटात कळा मारतायत, डॉक्टर बोलवण्यात आलेला आहे आणि एरवी एक खाकी गोळी लागते. खाकी गोळी कशासाठी लागते तुम्हाला माहिती आहे? जी जुनी माणसं आहेत त्यांना एक खाकी गोळी ही एका गोष्टीवरती रामबाण उपाय आहे. तर 10 ते 20 खाकी गोळ्या मागवल्यात, एका गोळीने काम होणार नाही. ही अशी परिस्थिती मातोश्रीवरती झालेली आहे. डॉक्टर्स बोलवलेले आहेत आणि पोटात दुखू लागले आणि त्याकरता खाकी गोळ्या. आता त्या कशा करता मागवतात तुम्हाला माहिती आहे? बहुतेक जुलाबावरती रामबाण उपाय येतो आणि मातोश्रीवरती त्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत देवेंद्रजींनी एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतल्यामुळे. सर, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये पाहणी करतायत आणि अधिकाऱ्यांनी कामं केलेली म्हणून त्यांनी झापलं आहे. अनेक वृक्षाच्या फांद्या पडून लोकांना इजा होते. या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना झापल्याचं पाहिलं. सर्वत्र पाऊस आहे, गेले 4 ते 5 दिवस कंटिन्यू पाऊस आहे आणि त्यामुळे अधिकाऱ्यांचं जी काही हलगर्जीपणा असेल त्याच्या त्यांना कामचुकार अधिकाऱ्यांवरती गय केली जाणार नाही, हा मेसेज माननीय उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काल भेटी घेतली. आज पुन्हा संवाद साधलेला आहे. इंडिया मदत आणि महाराष्ट्राला मदतीच्या संधी. हो, जास्तीत जास्त मदत जे महाराष्ट्रामध्ये जे नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे जास्तीत जास्त मदत केंद्र सरकारकडनं घेण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न माननीय देवेंद्रजी करतात. परवा जर बघितलं तर एकनाथ शिंदे हे रुग्णालयात होते आणि रुग्णालयातून ते आता फील्डवरती उतरले. शिंदे साहेबांची कामाची पद्धत आहे ती कधीही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ज्या ठिकाणी दुर्घटना असेल, अडचण असेल, ज्या ठिकाणी मोठे भयानक असे काही संकट आली असतील तर ते स्वतःची जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी पहिले पोचतात. हा त्यांचा स्वभाव आहे आणि म्हणूनच जनसामान्यांमधून नेता हे त्यांना म्हटलं जातं आणि त्यांच्या स्वभावानुसार ते त्या फील्डवर उतरलेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये सीमा प्रश्नावरती बैठक होत आहे. अनेक वेळा ही बैठक पुढे जाताना पाहायला मिळते. त्यावेळेस सुद्धा शरद पवार उपस्थित असल्याचं समजतंय. काय सांगेल? सीमा प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न आहे. केंद्र सरकारकडनं काही गोष्टी ची पूर्तता करणं गरजेचं आहे आणि गेल्या अधिवेशनात सुद्धा मी सुद्धा या संदर्भात केंद्र शासनाच्या भूमिकेसंदर्भात 0 आवरमध्ये प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु संधी मिळाली नाही. या अधिवेशनात संधी मिळते का पाहू, परंतु एकत्र बैठक लावणं गरजेचं आहे. कोर्टाची 1 तारीख झालेली आहे आणि अद्यापही पुढील कोविडच्या काळामध्ये ती तारीख होती, त्याच्यानंतर अजूनही तारीख लागलेली नाहीये आणि त्याकरता गृह खात्याने सुद्धा याच्यामध्ये इंटरफेअर करणं गरजेचं आहे. लवकरात लवकर हा प्रश्न कशा पद्धतीने सुटेल याकरता महाराष्ट्र शासन प्रयत्न करते. बैठक होताना पाहायला मिळते. महाराष्ट्र शासन त्याकरता प्रयत्न करत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ उद्यापासून संप पुकारलेला आहे. हे बघा, ज्या व्यक्तीकडनं ही गोष्ट घडलेली आहे त्याला कोणीही पाठीशी घालत नाही. पक्ष म्हणून जी काही कारवाई करायची असेल आणि कायदेशीर कारवाई जी काही असेल ती त्यांच्यावरती होणार आहे. सर, संजय राऊतांचं सांगणं आहे की राष्ट्रवादी एनडीएत जाणार ही दंतकथा आहे आणि हे दंतकथा पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शक्यच नाहीये, अशक्य आहे की शरद पवार एनडीए मध्ये जाणार आणि भाजपचं भविष्यच राहिलं नाहीये. महाविकास आघाडी यांचं भविष्य उत्तम असल्याचं त्यांनी सांगितलं. संजय राऊत अशा पद्धतीने बोलतायत की नक्की ते प्रवक्ते कुणाचे आहेत? उद्धव ठाकरेंचे प्रवक्ते आहेत की पवार साहेबांचे प्रवक्ते आहेत? हे मला कळतच नाहीये. संजय राऊतांनी सुपारी घेतलेली आहे की राष्ट्रवादीने काँग्रेस सोबत जावं आणि त्यामुळे कदाचित ज्या काही हालचाली सुरू आहेत असतील नसतील त्याबद्दल शरद पवार साहेब सांगतील, त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते सांगतील. संजय राऊत यांना काही राष्ट्रवादी शरद पवार गटाने पगारावर ठेवलंय का? नक्की कोणाचे प्रवक्ते आहेत का त्यांच्या पगारावरती ते आहेत? हा प्रश्न माझ्या डोक्यात निर्माण झालेला आहे. एकनाथ शिंदेबद्दल सांगताना ते बोलतात की कोणतीही किंमत मोडून शिंदेना सीएमच व्हायचं आहे आणि जे शिंदे मोदी शान यांना आव्हान देऊ शकतात. हा भस्मासूर फडणवीसांच्या मानेवर बसणार असं राऊतांचं सांगतात. संजय राऊतांनी ती काळजी करू नये. आमच्यामध्ये खूप चांगले संबंध आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकत्र काम करतायत. आज देवेंद्रजींनी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेऊन त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे. कदाचित संजय राऊतांना सुद्धा खाकी गोळीची गरज लागेल त्यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर. कदाचित ती त्यांना पाठवण्याची व्यवस्था सुद्धा मी करेल. गिरीश महाजन हे महाराष्ट्राचे संपतराय. संजय राऊत यांनी केवळ मंत्र्यांना उपमा चुकीच्या पद्धतीने देण्यापेक्षा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी आहे तर त्यांना थोडंसं घराबाहेर पडण्याचा सल्ला द्यावा. ज्या पद्धतीने गिरीश महाजन असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील रस्त्यावर उतरून लोकांना मदत करतायत, त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा या लोकांना सल्ला द्यावा की मातोश्रीचा उंबरठा ओलांडून थोडं बाहेर पडा तर उरली सुरलेली लोक तुमच्याकडे थांबतील. धन्यवाद सर. आपण विचारले लोक मराठी तर रमेश
रमेश म्हात्रे ने जिस तरह से पिटाई की है और डॉक्टर स्ट्राइक पर गए हैं वो हॉस्पिटल में, इसके अलावा इंडियन मेडिकल एसोसिएशन ने भी स्ट्राइक करा है। एक इंसान जिस पर जो है इतना बड़ा रिस्पॉन्सिबिलिटी किया है, वो कैसे वैंडलिज्म को प्रमोट कर सकता है? देखो, डोंबिवली के पार्षद रमेश म्हात्रे, उनकी तरफ से जो कृत्य हुआ है उसका हम लोग निषेध करते हैं। पार्टी करके उनका समर्थन हम कभी भी नहीं करेंगे। उनके ऊपर कार्रवाई होगी पार्टी की तरफ से, उनका समर्थन कोई भी नहीं करेगा। जो कानूनी कार्रवाई है वो उनके ऊपर होगी। थैंक यू।